शांतता. आपण कधी विचार केला आहे का की इंटरनेटवर डेटा इकडून तिकडे जातो तेव्हा नक्की काय घडतं? चला तर मग आज आपण डेटा पॅकेटच्या या इंटरेस्टिंग प्रवासाला समजून घेऊया. हे विश्लेषण माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केले आहे. तर ह्या प्रवासाची सुरुवात होते एका मार्गावरून. आपण त्याला एक डिजिटल पाईपलाईन समजू शकतो. आणि या पाईपलाईनची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे बँडविड्थ आणि दुसरा म्हणजे डिले. आता इंटरनेटची क्षमता समजून घ्यायची असेल तर आपल्याला दोन गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. पाईप किती रुंद आहे म्हणजे बँडविड्थ, आणि तो किती लांब आहे म्हणजे डिले. आणि या दोन्हींचा गुणाकार केला की आपल्याला मिळतो बँडविड्थ डिले प्रॉडक्ट. सोप्या भाषेत यामुळे आपल्याला कळतं की एका वेळी त्या लिंकवर जास्तीत जास्त किती डेटा असू शकतो. आता इथे बघा किती छान दाखवलंय. इथे 1 BPS आणि 3 BPS लिंकची तुलना केली आहे. डावीकडच्या चित्रात पाईप अरुंद आहे म्हणून प्रत्येक सेकंदाला फक्त एकच बीट पुढे सरकतोय. पण उजवीकडे बघा, पाईप रुंद आहे म्हणजे बँडविड्थ जास्त आहे, त्यामुळे एकाच वेळी 3 बिट्स प्रवास करत आहेत. प्रवासाला लागणारा वेळ म्हणजे डिले दोन्हीकडे सारखाच आहे, पण जास्त बँडविड्थमुळे एकाच वेळी जास्त डेटा रस्त्यावर असू शकतो. तर लक्षात ठेवण्यासारखं सूत्र काय आहे? बँडविड्थ गुणिले डिले. यातून आपल्याला मिळतात ते बिट्स जे ती लिंक पूर्ण भरू शकतात. हे साधं सूत्र नेटवर्कच्या क्षमतेची गुरुकिल्ली आहे खरं तर. पण एक मिनिट, कागदावरची क्षमता आणि प्रत्यक्षात मिळणारा वेग यात फरक असतो का? हो, नक्कीच असतो. आणि आपल्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात आपण हेच बघणार आहोत की सैद्धांतिक वेग आणि वास्तवातला वेग यात काय फरक आहे. हे दोन शब्द आहेत ना, बँडविड्थ आणि थ्रूपुट. यात खूप जण गोंधळतात. लक्षात ठेवा, बँडविड्थ म्हणजे एखाद्या लिंकची कमाल क्षमता, तिचा मॅक्झिमम स्पीड. तर थ्रूपुट म्हणजे प्रत्यक्षात रिॲलिटीमध्ये किती वेगाने डेटा पाठवला जातोय, म्हणजे खरा ॲक्च्युअल स्पीड. यासाठी एकदम सोपं उदाहरण आहे. विचार करा, एक मोठा हायवे आहे ज्याची क्षमता एकाच वेळी 200 गाड्या वाहून नेण्याची आहे. ही झाली त्याची बँडविड्थ. पण समजा तिथे खूप ट्रॅफिक जाम झालं आणि त्यामुळे फक्त 150 गाड्याच पुढे जाऊ शकल्या, तर तो झाला त्याचा थ्रूपुट. एकदम सोपं आहे, नाही का? चला हे एका गणिती उदाहरणाने समजून घेऊया, म्हणजे अजून क्लिअर होईल. समजा आपल्याकडे 10 MBPS बँडविड्थ असलेलं नेटवर्क आहे आणि त्यावरून दर मिनिटाला सरासरी 12,000 फ्रेम्स जातात आणि प्रत्येक फ्रेममध्ये 10,000 बिट्स आहेत. आता हे सगळं कॅल्क्युलेट केल्यावर उत्तर काय येतं? फक्त 2 MBPS. म्हणजे विचार करा, उपलब्ध असलेल्या बँडविड्थपैकी फक्त 20% क्षमतेचाच वापर होतोय. आतापर्यंत सगळं ठीक चाललं होतं, पण आता येतो प्रवासातला एक व्हिलन, जिटर. जेव्हा हे डेटा पॅकेट्स ठरल्याप्रमाणे वागत नाहीत तेव्हा काय गोंधळ होतो ते पाहूया. आपल्या सगळ्यांसोबत असं होतं नाही का? महत्त्वाचा व्हिडिओ कॉल चालू असतो आणि स्क्रीन अचानक फ्रीज होते किंवा आवाज अडखळायला लागतो. असं का होतं? यामागे एक खूप महत्त्वाचं कारण आहे. याच प्रॉब्लेमला म्हणतात जिटर. टेक्निकल भाषेत सांगायचं तर पॅकेट डिले व्हेरियन्स. पण सोप्या शब्दात, जेव्हा वेगवेगळ्या डेटा पॅकेट्सना पोहोचायला वेगवेगळा वेळ लागतो तेव्हा जिटर तयार होतो. म्हणजे सगळा खेळ वेळेच्या विसंगतीचा आहे. या चित्रात बघा, म्हणजे लगेच कळेल. पॅकेट्स एका रांगेत एकाच वेळी निघतात, पण इंटरनेटच्या गर्दीत एखादा पॅकेट मागे राहतो, त्याला पोहोचायला उशीर होतो आणि त्यामुळे माहितीचा जो सलग प्रवाह असतो तो तुटतो. हाच तो जिटरचा प्रॉब्लेम. आणि या जिटरमुळे काय काय होतं? बरंच काही होतं, जसं की स्क्रीनचं फ्लिकर होणं, ऑडिओमध्ये कटकट आवाज येणं, व्हिडिओ ब्लर किंवा पिक्सलेटेड दिसणं, ऑनलाईन गेम्समध्ये लॅग येणं आणि सगळ्यात वाईट म्हणजे पॅकेट लॉस, म्हणजेच आपला डेटाच मध्ये कुठेतरी हरवून जाणं. चला आता या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण हे बघूया की नेटवर्कला हेल्दी म्हणजे निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचा वेग चांगला राखण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत. तर यात 4 मुख्य गोष्टी येतात. पहिलं म्हणजे नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे आपले राउटर आणि स्विचेस कसे आहेत. दुसरं, आपण कोणते ॲप्लिकेशन्स वापरतो, कारण काही ॲप्स खूप जास्त बँडविड्थ वापरतात. तिसरं, नेटवर्कमधल्या समस्या, जसं की हार्डवेअरमध्ये काही दोष असणं. आणि चौथा म्हणजे नेटवर्कची सुरक्षा, कारण स्कॅनिंग आणि एन्क्रिप्शनमुळे सुद्धा वेग कमी होऊ शकतो. हे सगळे घटक मिळून आपल्या बँडविड्थ, थ्रूपुट आणि जिटरवर परिणाम करतात. मग आता डेटाचा हा सगळा प्रवास समजून घेतल्यावर आपल्या इंटरनेट कनेक्शनच्या स्पीडकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो? तो फक्त एक आकडा आहे की त्यामागे बँडविड्थ, थ्रूपुट आणि जिटरचं एक अख्खं विज्ञान दडलेलं आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?